हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर काल झोपायला उशीर झाला, त्यामुळे आज उठायला पण उशीर झाला. तर फास्ट आवरून मी आलेली कॉलेजला प्रॅक्टिससाठी. आज माझं मेकअपचं शूट पण आहे. आता इथून प्रॅक्टिस करते आणि शूटला जाते. फायनली माझ्या 2 प्रॅक्टिस झाल्या आणि मी आले हॉस्टेलला रिटर्न. सरांना मी सांगितलं होतं की आज माझं शूट आहे, तर मला लवकर जावं लागेल. तर सरांनी मला सुट्टी दिली. आज माझं एवढं डोकं दुखतंय ना खूप जास्त, कारण रात्री झोप पण लवकर नाही झाली आणि ते डीजेचा वगैरे आवाज होता, त्यामध्ये मला मायग्रेनचा त्रास आहे. तर माझं खूप जास्त डोकं दुखतंय. पण मी आता काही करूच शकत नाही, कारण मी त्या मॅमना डेट कन्फर्म सांगितली होती. कॅन्सल करता येत नाही ऐन वेळेवर, कारण खूप फजिती होती मेकअप आर्टिस्टची ऐन वेळेवरती. म्हणून आता इट्स ओके, काहीतरी फ्रुट्स वगैरे खाऊन मी जाते आता शूटला. तर मी आली हॉस्टेलला. मी ड्रेस वगैरे चेंज केला, माझी हिल्स पण घेतली, बॅग पण घेतली. आता मी चालली शूटला. तुम्हाला दाखवते आजचं शूट. फायनली मी पोहोचले होते शूटच्या लोकेशनला, नीता मॅमच्या स्टुडिओला. शरदची एंट्री झालेली आहे. सो गाईज, जसं की तुम्ही बघू शकता मेकअप मी बरोबर केलेला आहे. सो इकडे दाखवा मिरर मध्ये. सो गाईज, तुम्ही बघू शकता पुन्हा ब्लशर वगैरे एकदम प्रॉपर लावलेले आहे. आता बारी आलेली आहे तिचं नेल आर्ट पण आहे, म्हणजे मी त्याला आर्ट पण करतो गाईज. आणि ह्या मॅमनी काय केलं एवढा वेळ? असिस्टंट आहे माझी, ही असिस्टंट आहे आणि हे माझे स्टुडंट आहे आताची जस्ट. ह्या का? ही पण एक अकॅडमी माझी. आणि ह्या ज्या सगळ्या गप्पा होत्या ना, त्या सगळ्या फेकू गप्पा होत्या. अरे बावळे, त्याला डायरेक्ट इग्नोर करा. हा मेकअप मॅमनी केलेला आहे. छान मॅमनी छान मेकअप केलाय. असं काहीतरी आणि स्टिल हा फोटो काढायला आलेला आहे. ए फोटो नाही व्हिडिओ. हा व्हिडिओ फोटो. तू बोलती है ना वैसे अचानक निकाल देती. हा नेल्सचा ग्लू ओपन करतोय, तो काही ओपन होत इसके नाही. अलग चार्ज लगेंगे. जमा करना. हाँ ठीक है, इसके 200 रुपए अलग से लगेंगे. काय व्हिडिओ काढते काय पाहिजे? व्हिडिओ नको घेऊ रे, झोपेतून उठून आलोय मी. बघा झोपणे तुझ्यासाठी आलो माहिती मी. हा आहे माझा फायनल लुक. कसा दिसते सांगा. हमारा मतलब है ऐसा, मेरा तो मतलब इसका. मॅम म्हणतात त्यांचा टेक नाही घ्यायचा. तू माझ्याकडे येऊच नको बेटे. हा चलिए. तपस्या करतोय मी देवाची, चाय पिता पिता. हा खूप फेमस फोटोग्राफर आहे, सेलिब्रिटी वाव, फोटोग्राफर व्हाट आहे. चाय मॅम. चाय बहुत बढ़िया है. खूपच सध्या बिझी झालेला आहे हा. थोडं मागं जाय यार तू. हा फेमस फोटोग्राफर आहे, काही फेमस सेलिब्रिटी. नाहीये. आंघोळ नाही केली ना. शरद व्यवस्थित बोल, मुली बघतात बरं. रिअल आहे, फेक पण नाही आवडत. आयफोन घेतला तू? हो. अरे वा. बाई पैसे तुमच्याकडे यार. कसं काय रे? तुझं बघून एकदा. हे पण साधा फोन वापरतो मी. अरे गप. साधा सिरियसली गाइस, ये देख. अच्छा ये देख बाबाजी मेरे बेटे हुए इस पे. बस साधे लोक आहे. अच्छा ओके. मग काही नाही, थांब आता. सोनू भाई किती रे आपले? काय? सोनू भाई. सोनूबाई असेल अरे टॅटू काढते ना मला. कधी? आता काढू, थोडस तब्येत ठीक नाही माझी. असं मस्त इथं क्राऊनचं काढायचं हातावर. सुपर. बर लवकर, मग लवकर तू बरा हो, मग लवकर काढू. ओके. तुला माझा फायनल लुक. मेरे साथ लेने के सामान जरूरत नहीं है. जरूरत एक ब्लशर असं लग रहा है. 1 मिनिट लाईट की बांधून 2 मिनिट थांबते. ब्लशर ब्लशर हायलायटर, 1-2 ब्रशेस, त्याच्यानंतर स्प्रे, सगळं सोबत ठेवा. स्प्रे पण राहू दे ना. हेअरची तिची आधी हेअर अशी एकदम कमजोर अशी वीक हेअर, आंघोळ नाही करत. तुला शॅम्पू दू का? अरे शॅम्पू एकदम भारी है. फ्री में दे देंगे वो. हो का? अरे यार मैं हमको तो फ्री में चाहिए हर एक चीज भाई. मेरे को फ्री की पचती थी. हाँ क्या फुकते का तुम्ही? असं काय लोगों बोलतो? से पटती रे, लोगों से नहीं. सो गाइस, जैसे कि आप देख सकते हो हम जा रहे हैं अभी शूट के लिए. हाँ. और ये हमारे नीता मैम और ये अंबानी की फैमिली के थोड़े से दूर के रिश्तेदार हैं. है ना मैम? चलो है ना. सही है ना मैम? भी बोले तो भी अच्छा है. सही है ना मैम? हाँ सही है.
यस और ये है विनिशा. आणि हे आहे माझं शूटचं लोकेशन, मम्मा अँड मी स्टुडिओ. खूप फेमस स्टुडिओ आहे संभाजीनगरमध्ये. आणि फायनली माझं शूट चालू झालं होतं. शरद खूप छान व्हिडिओज आणि फोटोज घेत होता. आणि तुम्ही बघू शकता चालू शूटमध्ये शरदला कॉल आला होता. शरद एवढा बिझी माणूस आहे ना, सेलिब्रिटी फोटोग्राफर. एका फोटोसाठी सर्व अँगलने फोटोज घ्यावे लागतात बघा. फायनली माझं शूट झालेलं आहे आणि शरद पण गेलाय. आता फोटोज त्यांनी लवकर द्यावी ही त्याला नम्र विनंती. आले त्यानंतर मेकअप वगैरे रिमूव्ह केला, आउटफिट काढला. आता मी चालली घरी. मॅमला बाय बाय. तर गाईज फायनली शूट वगैरे होऊन, पायल थांब ना ग, मी बोलते ना ग. मी नाही का शूट वगैरे होऊन आलेली हॉस्टेलला. नंतर मी जेवण वगैरे केलं थोडस आणि नाही का काहीतरी गोड खायचं होतं म्हणून मला ज्ञानेश्वरी दिदीनी 5 स्टार कॅडबरी दिली. आता मी ती खाणार आहे. पहिले दिली होती पण घाणेरड्या एका पोरीनी ती खाऊन घेतली एका घासातच, ती म्हणजे निकी. ही पण निकी खाऊन कसं तिचं तोंड लपवू लागली, काळ तोंड तिचं ते बघा. इकडे आपण खाताय कॅडबरी. पायलला बरं नाहीये म्हणून पायल गुस्स्याने बघती इकडं. हे बघा प्रेरणा तर तिच्याच दुनियात मग्न आहे. हा, ज्ञानेश्वर दीदीने आज सगळ्यांना खुश केलं, त्याबद्दल ज्ञानेश्वरी ताईंचे मनपूर्वक आभार. आता आम्ही कॅडबरी खातो बर का. कॅडबरी खाऊन मग मी लवकर झोपतो. उद्या मनोज दादाचं लग्न आहे म्हणून मला लवकर उठायचंय, मस्त आवरून वगैरे त्यांच्याकडे जायचंय. तर सर्वांना गुड नाईट.